नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज छान असा चटपटीत आणि पटकन होणारा आणि तोंडाला चव आणणारा एक पदार्थ मी बनवणार आहे। तर त्यासाठी इथे 1 चमचा तूप घ्यायचं आहे किंवा 1 चमचा तेल घ्यायचं आहे। चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कढईमध्ये किंवा पॅनमध्ये किंवा तव्याचाही वापर तुम्ही इथे करू शकता। आता मी इथे 2 ते 3 हे पापड उडदाचे घेतलेले आहे। तर आता हे गॅस हा बारीक करायचा आहे आणि छान असा शेकवून घ्यायचा आहे। खालच्या वरच्या बाजूने असा मस्त शेकवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पापड भाजण्यासाठी मॅशरचाही वापर करू शकता, म्हणजे सगळ्या बाजूने हा पापड व्यवस्थित भाजला जातो, कच्चा राहत नाही। छान असा कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे। इथे एक पापड हा भाजून झालेला आहे आणि तो तसाच थोडासा उभा केलेला आहे, म्हणजे त्यातलं जे तूप वगैरे आहे ते थोडंसं खाली निथळल। इथे आता दुसरा पापडही भाजून झालेला आहे। पापडापासून छान अशी ही रेसिपी मी बनवणार आहे आणि खूप छान अशी आणि वेगळी अशी चटकदार ही रेसिपी होते आणि लागतेही। आता हा तिसराही पापड भाजून झालेला आहे आणि याला जास्त तूप नाही, फक्त 1 चमचा तूप मी घातलेलं होतं। आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले जे तूप आहे त्यामध्ये थोडेसे हलवून घ्यायचे आहे। बारीक गॅसवर कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी 1च चमचा तूप घातलेला आहे, परत घालायचं नाही, मग खूप तुपट असं लागतं। आता इथे हे शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजून झालेले आहे। अगदी थोड्याशा तुपावर हे असे भाजून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता तुम्ही, या प्रकारे हे पापड मी भाजून घेतलेले आहे थोड्याशा तुपावर। आता हे चुरून घ्यायचे आहेत, म्हणजे बारीक करून घ्यायचे आहेत। एकदम चुरा करायचा आहे। मस्त असा चुरा तयार झालेला आहे। आता या चुऱ्यावर घालायचे आहेत शेंगदाणे। आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये बारीक चिरलेली काकडी घालायची आहे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे आणि घरात असेल तर थोडंसं डाळिंब घालायचं आहे। त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचे। लाल तिखट इथे जपून वापरायचं आहे, कारण लहान मुलांना जर द्यायचं असेल तर लाल तिखट हे थोडंच घालायचं आहे। त्यानंतर घालायचं इथे चाट मसाला। चाट मसालाही थोडाच घालायचा आहे। थोडीशी जिरा पावडर। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने। हे तयार करून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल त्यावेळेस तुम्ही यामध्ये घालायचा आहे हा पापडाचा भाजलेला चुरा, म्हणजे तो कुरकुरीत राहतो। त्यानंतर घालायचं 1 वाटी फरसाण किंवा बारीक शेव
आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फरसाणला शेवेला मीठ असतंच, पापडालाही मीठ असतंच आणि त्यामध्ये आपण चाट मसालाही वापरलेला आहे, त्यामध्ये पण जास्त मीठ असतं. त्यामुळे इथे चव घेऊन बघायची आहे. जर वाटत असेल तरच यामध्ये मीठ घालायचं आहे, अन्यथा नाही घातलं तरी पण चालू शकतं. मी इथे अगदी चिमूटभर हे मीठ घातले. त्यानंतर जाईल थोडासा लिंबाचा रस, तो पण जास्त नाही घालायचा कारण डाळिंब त्यामध्ये घातलेलंच आहे ऑलरेडी. इथे मस्त असा हा पापड चुरा तयार झालेला आहे. आता तुम्ही याला आवडीनुसार आपापल्या नावं देऊ शकता. आता थोडेसे मी इथे डाळिंबाचे दाणे टाकणार आहे. छान असं दिसतंय, हे पाहू शकता तुम्ही. एकदम मस्त असा हा चाट तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी मुलांना आणि तुम्हीही स्वतः करून बघा, खूप छान अशी लागते. तुम्हीही खा आणि मुलांनाही खायला द्या.